नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता दुसरी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 29 गुणांसाठी आहे। यामध्ये तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 20 गुण आहेत। सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण आहे। प्रश्न क्रमांक पहिला, नोटा पहा व एकूण किती रुपये झाले ते सांगा। 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नोट आहे। 7 रुपये झाले। 3 गुणिले 9, 3 9 27 म्हणून 27 उत्तर लिहायचं आहे। दशक व एकक रूपात लिहा। 5 दशक 1 एकक म्हणजेच 51। उभी वजाबाकी करा। 12 वजा 5, 12तून 5 गेले, 7 राहिले। 7चा पाढा पूर्ण करायचा आहे। 7 एके 7, 7 दोन 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक्क 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 9 63, 7 10 70। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पाढा पहा। प्रश्न क्रमांक 2 त्यातील अ, लक्ष्मणाच्या शेतात 52 पोती शेंगा निघाल्या। शारदाताईंच्या शेतात 25 पोती शेंगा निघाल्या, तर एकूण किती पोती शेंगा निघाल्या? 52 अधिक 25 77, एकूण 77 पोती शेंगा निघाल्या। वस्तू मोजून गुणाकार करा। 2 गुणिले 3 6, तर 3 गुणिले 5 बरोबर 15। वस्तू मोजा 15 आहेत। आकृतिबंध पूर्ण करा। वर्तुळ त्रिकोण त्रिकोण त्याप्रमाणे आकृतिबंध पूर्ण करून दाखवलेला आहे। शाब्दिक उदाहरण तयार करा। ड प्रश्न 11 अधिक 3 यावर शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे। रामकडे 11 पेरू होते। श्यामने त्याला 3 पेरू दिले, तर रामकडे एकूण पेरू किती? पुन्हा शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे। 16 वजा 10, अजयकडे 16 चॉकलेट होते, त्यापैकी 10 चॉकलेट त्याने मित्रांमध्ये वाटून टाकली, तर अजयकडे किती चॉकलेट शिल्लक राहिली? प्रश्न क्रमांक 3 त्यातील अ, चौकटीत योग्य संख्या लिहा। चढता क्रम उतरता क्रम लिहायचा आहे। चढता क्रम 13 16 18, उतरता क्रम 18 16 13। चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठी संख्या लिहायची असते। उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे संख्या लिहायच्या असतात। बेरीज करा। 57 अधिक 5 62 बेरीज येते। वजाबाकी करा। 48 वजा 23, उत्तर बरोबर 25। आता पुढील प्रश्न आपण पाहू। प्रश्न क्रमांक ड, सर्वात मोठी संख्या कोणती? योग्य पर्यायाला गोल करा। सर्वात मोठी संख्या 99 आहे, म्हणून 3 पर्याय क्रमांकाला गोल करायचा आहे। एका उंदराला 3 मोदक, तर 4 उंदराजवळील एकूण मोदक किती? 3 गुणिले 4 12। प्रश्न क्रमांक 4 अ, चित्र बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। वरील चित्रात किती पक्षी आहेत ते अक्षरात लिही। 3 पक्षी आहेत। चित्रात पक्ष्यांपेक्षा प्राणी कितीने जास्त आहेत ते अंकात लिहा। 3 अंकात लिहायचं आहे। इथं अक्षरात लिहून दाखवलेलं आहे, परंतु तुम्ही अंकात लिहा। ब, अजयने गोठ्यातील 32 गायींपैकी 13 गायींना चारा दिला। अजून किती गायी चारा द्यावयाच्या राहिल्या? 32 वजा 13, वजाबाकी करायची आहे। हातच्याची वजाबाकी 32 मधून जर 13 वजाबाकी केली तर किती उत्तर? 19 येते उत्तर। 19 गायी चारा द्यावयाच्या राहिल्या आहेत। आता पुढील प्रश्न पहा। त्रिकोण व वर्तुळ संख्या किती ते मोजा। वर्तुळ किती आहेत? 1च आहे। त्रिकोण 7 आहेत। व्यवस्थित मोजून पहा। यानंतर आपण तोंडी परीक्षेसाठी शिक्षक कोणते प्रश्न विचारू शकतात पाहणार आहोत। लेखी पेपर 20 गुणांचा आहे आणि तोंडी 10 गुणांसाठी आहे। आता तोंडीचे प्रश्न पाहू आपण। 1 ते 100 अंक विद्यार्थ्यांना व्यवस्थित ओळखता आले पाहिजेत। 2 ते 10 पाढे व्यवस्थित म्हणता आले पाहिजेत। तसेच पुढील प्रमाणे शिक्षक प्रश्न विचारू शकतात। पहा कोणते प्रश्न विचारू शकतात। संख्या कार्ड देऊन संख्यांचे वाचन करून घेणे। अगोदरची किंवा नंतरची संख्या तोंडी सांगणे। वस्तू उपलब्ध करून त्याचे विभाजन करणं किंवा त्याच्या सहाय्याने बेरीज करण्यास सांगणे। संख्या कार्डे देऊन लहान व मोठी संख्या ओळखणे। संख्येएवढी मणी खडू मोजून घेणे। वस्तूंच्या मदतीने वजाबाकी करून घेणे किंवा बेरीज करून घेणे। 2 ते 5 पाढे व्यवस्थित म्हणता आले पाहिजेत किंवा 2 ते 9 पाढ्यातील टप्प्याने येणारी संख्या
विचारतील वर्षातील महिन्यांची नावे चित्र दाखवून आयत, चौकोन, वर्तुळ ओळखता आले पाहिजेत. मणिमाळेच्या मदतीने संख्या तयार करता आल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.